आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। मनमाडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली। यावेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला। जेवढे आरोप करणार त्याच जोशात अधिक काम करू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना ठणकावलंय। दुसरीकडे समृद्धी महामार्गाप्रमाणे राज्यातील इतर रस्त्यांना सुद्धा निधी देणार असल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली। जे कोणी टीका करत असतात त्यांनी जनतेची कामं का केली नाहीत असा प्रश्नही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला। तुम्ही काय घोडा मारलाय, तुम्ही काय पाप केलंय, मी मागच्या इतिहासात जाणार नाही। गेल्या 6 महिन्यापूर्वी सरकार आपलं आलं, तुमच्या सगळ्यांच्या मनातलं सरकार, बरोबर आहे ना। आता हे सरकार आलं नसतं तर हे पाणी योजनाच झाली नसती। त्यामुळे तुमच्या मनातलं सरकार आल्यानंतर ज्या बंद पडलेल्या योजना आम्ही तातडीने सुरू केल्या, त्याला लागणारे जे पैसे आहेत हे पैसे देण्याचा निर्णय घेतला। कोणी काय म्हणेल त्याच्याकडे बघू नका। गुलाबरावनी सांगितलं मगाशी कसं जायचं असतं, आपण काम करत राहायचं। तुम्ही आरोप करा, त्याला कामाने उत्तर देऊ। तुम्ही 2 आरोप करा, आम्ही 4 पट काम करू। जसा समृद्धी महामार्ग, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आपण केला, त्याचंही लोकार्पण मोदी साहेबांनी केलं। आज तो गेम चेंजर प्रकल्प होतोय। आणि म्हणून मी येताना पाहिलं की रस्ते जे आहेत, रस्त्यांना देखील लागणारा निधी या सरकारच्या माध्यमातून आपल्याला दिला जाईल, हेही मी या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितो। टीका करत असतात, हे केलं ते केलं, अमकं केलं तमकं केलं। आणि तुम्हाला कोणी थांबवलं होतं? तुमचे कोणी हात बांधले होते? परंतु करण्याची इच्छा पाहिजे, जिद्द पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाची तळमळ पाहिजे। ते सरकार जे आहे हे सर्वसामान्यांचं, मी नेहमी सांगतो, सर्वसामान्य माणसाचं सरकार। जे जे या लोकांच्या गरजेचं आहे ते देण्याचं काम आपण करू। शेवटी सरकार तुमचं आहे। राज्यातले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार निशाणा साधलाय। लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक आजारी असतानाही त्यांना राज्यसभेच्या मतदानासाठी बोलावण्यात आलं। जीव धोक्यात घालून ते मतदानाला गेले। 1-2 मतं नसती पडली तरी आकाश कोसळलं नसतं, तर त्याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देताना त्यांना प्रॉब्लेम काय आहे असा प्रश्न केलाय। मुक्ताताई आणि लक्ष्मण दोघेही एवढे गंभीर आजारी होते, पण यांच्या राज्यसभेचा आणि विधान परिषदेचे उमेदवार निवडून येण्याच्या करता ॲम्ब्युलन्स केलं आणि यांना तिकडे नेलं। एवढं काय नडलेलं होतं? 1-2 मतं कमी झाली असती तर काय आकाश पाताळ पडलं नसतं। उलट ती दगदग त्यांना सहन होत नव्हती, पण पक्षाकरता गप्प बसले। एवढा मनाचा मोठेपणा, दिलदारपणा यांनी दाखवला, कुणी त्या आमदारांनी। पण कुठेही बाबा नका, हे निवडणुकीच्या पेक्षा तुमचा जीव महत्वाचा आहे, तुमचं आरोग्य महत्वाचं आहे, हे सांगायला पाहिजे होतं। परंतु स्वार्थी लोकांनी ते सांगितलं नाही। ते आजारी असताना पण तुम्ही मतदान करून घेऊन जाता, त्यांना काय प्रॉब्लेम आहे? आमच्याकडे असे आमचे नेते आहेत की जे पक्षाकरता स्वतःचा जीव दावावर लावून देखील त्या ठिकाणी मतदान करायला येतात। त्यांचा आम्हाला गौरव आहे। त्यांच्या पक्षासारखे केवळ स्वार्थी नेते आमच्याकडे नाही आहेत। तिकडे पिंपरीमध्ये नाना काटे यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते एकाच मंचावर आले होते। यावेळेला राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवण्यात आला। विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर हल्ला चढवला। गद्दारी करून आलेलं हे सरकार असून आता यांची गद्दारी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला। बाळासाहेबांची शिवसेना उभी केली, या गद्दारांचा शून्य वाटा होता। बाळासाहेबांनी तिकीट दिलं म्हणून हे आमदार तरी होऊ शकले असा टोला त्यांनी लगावलाय। शिवसेना काढली कुणी हे तुम्हाला माहिती आहे। हे जे गेले त्यांचा शिवसेना काढण्यामध्ये काही खारीचा तरी वाटा आहे, नखाचा तरी वाटा आहे, काही संबंध आहे? शिवसैनिकांनी
शिवसेना प्रमुखांनी तिकीट दिलं म्हणून निवडून आणलं यांना. आम्ही महाराष्ट्रात बघितलं, पानपट्टीवाले, उडाप वाहन चालवणारे, साधी माणसं, वेगवेगळ्या जाती धर्माची माणसं या महाराष्ट्रामध्ये खासदार आमदार झाली. ज्या प्रकारे उद्धव ठाकरे साहेबांना महाविकास आघाडीचं नेतृत्व सोडावं लागलं, म्हणजे मुख्यमंत्रीपद, नेतृत्व नाही मुख्यमंत्रीपद, आणि पायउतार व्हावं लागलं, त्याचा बदला शिवसैनिकांनो उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं घ्यायचा आहे. पिंपरीत मी अण्णाला उभं केलं, भोसरीमध्ये अपक्ष म्हणून मला वाटतं विलास उभा राहिला, आणि मग इथं आपण आत्ता जो अपक्ष आहे त्याला पाठिंबा दिला, आणि ह्या सगळ्यामुळे ती मतं मिळाली. त्या आपल्याला व्यवहारात माहिती आहे, बेडूक केव्हा फुगतो, बेडकाला वाटतो मीच फुगलो, पण ते फुगलेलं पण काही खरं नसतं. आणि शेवटपर्यंत आपण प्रयत्न केला. ह्याच्यामध्ये बोलवता धनी सचिन अहिर, मला तर दुसराच कोणतरी दिसतोय. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना 10 मिनिटं वेळ वाढवून द्या अशी मागणी मुख्याध्यापकांनीच केली. पेपरफुटी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू झाल्यावरतीच पेपर वाटण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना वेळ कमी मिळेल, त्यामुळे 10 मिनिटं वाढवून द्यावीत अशी मागणी मुख्याध्यापकांच्या वतीने मंडळाकडे करण्यात आली आहे. पेपर ज्याला कलेक्शन सुरू होतं त्याला शेवटच्या विद्यार्थ्यांना जाईपर्यंत जेवढा वेळ असतो तेवढा वेळ त्यांना तो मिळणारच आहे. कॉपीमुक्त महाराष्ट्राचं अभियान राबवलं जात आहे, आणि हा जो ज्याला गोल्डन पिरियड म्हणता येईल की 10 मिनटं जो असतात, आणि तेवढ्यामध्ये तो पेपर सगळ्यांना ज्ञात झालेला असतो, तेवढ्यामध्ये तो लीक होता कामा नये. अन्यथा तो लीक होण्याची कुठलीच शक्यता नसते, आणि त्या दृष्टीने तो प्रयोग केलेला आहे. मुलांना कुठली अडचण करण्याचा ह्याच्या मागचा हेतू नाही. त्यामुळे हे कॉपीमुक्त अभियान कसं राबवलं जातं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. या अभियानासाठी शुभेच्छा. वळूयात पुढच्या बातमीकडे. इचलकरंजीमध्ये नदीत शेकडो बोगस आधार कार्ड सापडल्यानं एकच खळबळ उडाले. नदी स्वच्छता अभियान इथे राबवलं जात होतं, आणि हे नदी स्वच्छता अभियान सुरू असताना आधार कार्डाचे गठ्ठे सापडले. एका पोत्यात भरून अज्ञात व्यक्तीने ही आधार कार्ड नदीच्या पात्रात फेकून दिली होती. या आधार कार्डाचा वापर नेमका कशासाठी केला जाणार होता याचा तपास आता सुरू झालाय. इचलकरंजी शहरात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर वास्तव्याला असतात, त्यामुळे त्यांच्यापैकी काहींनी या आधार कार्डाचा वापर करून काही लाभ घेतले आहेत का याचा शोध सध्या सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या कागलमध्ये बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. एक ओमनी कार अचानक पेटली. या आगीमध्ये ही गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तिकडे लासलगाव उगावच्या दरम्यान रुळाची दुरुस्ती सुरू असताना रेल्वेची ओव्हरहेड दुरुस्त करणाऱ्या टॉवर वॅगननं धडक दिल्यामुळे एकाच वेळेला 4 सहकारी कामगारांचा जागीच मृत्यू झालाय. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य दखल न घेतल्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. या कर्मचाऱ्यांनी रेल्वे रुळावर उतरून रेल्वे रोको करण्याचाही प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि RPF यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कर्मचाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसंच त्यांना रुळावरून हटवण्यात आलं. 4 कामगारांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी आणि त्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घ्यावं, तसंच भरपाई द्यावी अशी मागणी रेल्वे कर्मचारी संघटनेनं केली. आता एक मोठी बातमी. हनी ट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय. अशा काही जणांना पोलिसांनी अटक केली. अलिबाग पोलिसांनी केलेली ही गेल्या काही काळातली सगळ्यात मोठी कारवाई मानली जाते. हनी ट्रॅपच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करणाऱ्या 2 जणांना अलिबाग पोलिसांनी अटक केली. चर्चगेटमध्ये पोलिसांनी सापळा रचला होता आणि या प्रकरणात एका
तरुणीला अटक करण्यात आले। तसंच अलिबागमधून एका तरुणाला आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात ओढत पैशांसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या 2 जणांना अलिबाग पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। मुंबईतल्या चर्चगेट परिसरात फिल्म स्टाईल सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। धनश्री तावरे आणि संजय सावंत अशी आरोपींची नावं आहेत। आम्ही ट्रॅप लावला, पैशाचं एक पार्सल तयार करण्यात आलं आणि ते पैसे घेण्यासाठी चर्चगेटला त्यांना बोलावण्यात आलं आणि ज्यावेळेस पैसे देण्याची वेळ आली त्यावेळेस समोर ज्या महिलेबरोबर शरीरसंबंध झाले होते तीच महिला एका लहान मुलाला घेऊन तिथं आली होती। मग तिला ताब्यात घेण्यात आलं। घरोघरी लहान मुलांच्या हातात मोबाईल सर्रासपणे पाहायला मिळतात। मात्र हेच मोबाईल आता मुलांसाठी डोकेदुखी ठरत आहेत, कारण मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रस्ताळेपणा आणि आक्रमकता वाढले। पाहुयात घराघरातल्या सध्या जाणवणाऱ्या समस्येवर प्रकाश टाकणारा आमचा खास रिपोर्ट। मुलांच्या हातातला हा मोबाईल आता पालकांसाठी चिंतेचा विषय बनत चाललाय। कोरोना संकटामध्ये ऑनलाईन शिक्षणासाठी वरदान ठरलेला मोबाईल आता शाप ठरू लागलाय। कोरोनाचं संकट आता राहिलेलं नाही, मात्र आता मुलांना लागलेली मोबाईलची सवय हे नवं संकट निर्माण झालंय। मोबाईलच्या नादात मुलांना जेवणाचं देखील भान राहत नाही। मुलांच्या हातातनं मोबाईल काढला तर मुलं आदळआपट करतात। मोबाईल ही आता एक सामाजिक समस्या झाल्याचं वेगवेगळ्या घटनांवरून स्पष्ट होतंय। मोबाईलचा आमिष दाखवून मध्य प्रदेशमधल्या 12 वर्षांच्या आदिवासी मुलाला बीडमध्ये ऊसतोड करण्यासाठी आणण्यात आलं होतं। इतकंच नव्हे तर मोबाईलमुळे बाल गुन्हेगारी वाढल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितलं। मोबाईल हातातून काढा की जेवायला बसत नाही, हातामध्ये कुठलंही खेळणं दिलं की तो लगेच वापस फेकून आणतो। म्हणजे त्याच्यामध्ये आता मी 6 महिन्यापासून पाहतोय की अत्यंत चिडचिडपणा आलेला आहे। मोबाईलमध्ये एवढा मग्न होतो की त्याचं जेवण कधी झालंय, तो काय खातोय हे त्याचं लक्ष कुठेही नसतं। मोबाईलमध्ये जे दिसतं, जे दाखवलं जातं तसं वागण्याचा मुलं प्रयत्न करतात आणि पालकांचं याच्याकडे दुर्लक्ष असल्यामुळं पालकांना समजत नाही की आपला बालक नेमकं मोबाईलवर काय बघतो आणि तसाच तो वागण्याचा प्रयत्न करतो। त्यातून गंभीर घटना घडतात, लहान बालके विविध अपराध करतात, त्यातून ते विधी संघर्षग्रस्त बालक होतात आणि त्यांचं भविष्य अंधकारमय होते। मोबाईलचं व्यसन आता गांभीर्यानं घेण्याची वेळ आलेली आहे। मोबाईलचा अतिरेक ड्रग्सच्या सेवनासारखा गंभीर प्रकार आहे। परिणामी मोबाईलच्या आहारी गेलेल्यांवर वैद्यकीय उपचार करण्याची गरज निर्माण झाली आहे। ही जी विकृती वाढलेली आहे ही मला वाटतं कोरोना काळापासून जास्त वाढलेली आहे। याचे शारीरिक मानसिक दृष्ट्या बरेचसे परिणाम हे विद्यार्थ्यांवर होताना आजही दिसून येतात। हे कुठेतरी थांबणं खूप गरजेची गोष्ट आहे। डिप्रेशन डिसऑर्डर आहे, एन्झायटी डिसऑर्डर आहे, स्लीप डिसऑर्डर्स आहे किंवा मोबाईल ॲडिक्शन, मोबाईलचा जास्त परिणाम जे आहे नंतर ते दुसऱ्या व्यसनाकडे वळू शकते। रिवॉर्ड पाथवे जे आहे, जे दारू आणि गांजेमध्ये ॲक्टिवेट होतो मेंदूचा, तेच मोबाईल ॲडिक्शनमध्ये तेच भाग आपला मेंदूचा ॲक्टिवेट होतोय। मुलांना शांत करण्यासाठी काही पालक लहानपणीच मुलांच्या हातात मोबाईल देतात। पालकांची हीच मोठी चूक ठरत असल्याचं आता स्पष्ट झालंय, कारण मुलं लवकरच मोबाईलच्या विश्वात रममाण होतात आणि परिणामी त्यांना मोबाईलच सर्वस्व वाटतो आणि हाच मोबाईल त्यांच्या चिडचिडेपणाचं कारणही ठरतोय। आता मोबाईल पासून मुलांना दूर करायचं कसं हा पालकासमोरचा खूप मोठा प्रश्न आहे। त्यामुळे एकंदरीतच आपली जी मुलं आहेत हे मोबाईल वापरत असतील हे भूषणावं नाही तर चिंतन करण्याची गोष्ट आहे। कॅमेरामन प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या। महिला प्रीमियर लीगसाठी आज मुंबईमध्ये लिलाव प्रक्रिया सुरू आहे। जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये महिला प्रीमियर लीग लिलावाचं आयोजन करण्यात आलं। यात मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानी, टीमच्या प्रमुख प्रशिक्षक शार्लेट एडवर्ड्स, टीम मेंटॉर आणि बॉलिंग कोच झुलन गोस्वामी हे उपस्थित आहेत।
संत गजानन महाराज यांच्या 145व्या प्रकट दिनाच्या निमित्तानं मनमाड शहरात मोठ्या उत्साहात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून शहरातून भव्य शोभायात्रा आणि एक मोठी मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत शेगावच्या गजानन महाराज मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली होती। शिवाय बाल वारकरी भोलेशंकर बजरंगबली यांचे जिवंत देखावे सुद्धा या मिरवणुकीत होते आणि सगळ्या भक्तांचं आणि नागरिकांचं लक्ष वेधून घेत होते। यासोबत संध्याकाळच्या बातम्यांमध्ये इथे थांबूया। थोड्याच वेळात तुमचा आवडता खास कार्यक्रम, आमचं खास बुलेटिन होऊ दे व्हायरल।